हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। आत्मास्त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं गृहं, पूजास्ते विधि विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः, संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो, यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शंभो तवाराधनं, समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगणविहितपाणिमण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। जयांसे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता। यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धरा, तत्र श्री विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। ज्ञानाचा सागर या फेसबुकवरून आपल्याशी संवाद साधत असताना अत्यानंद होत आहे। संपूर्ण विश्व एका महाभयंकर महामारीने ग्रस्त असताना आपल्याशी प्रत्यक्ष संवाद गेली काही दिवस झालेला नाही। ज्ञानाचा सागर या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याशी संवाद करत असताना गीतेतील एक अत्यंत महत्त्वाच्या श्लोकावरती मी आपल्याशी काही संवादी चर्चा करणार आहे। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, तत्र श्री विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। गीतेची सांगता करणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण श्लोक या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद करत असताना निरूपणाकरता निवडलेला आहे। सर्वप्रथम ज्यांच्या माध्यमातून मला आपल्याशी संवाद करण्याचा योग आला त्या ज्ञानाचा सागर फेसबुक लाईव्हचे जे संचालक आहेत, मी त्यांचा आभारी आहे। त्यांनी माझ्यासारख्या एका पामराकरता एक व्यासपीठ निर्माण करून दिलं। आज संपूर्ण जगत कोरोनासारख्या महामारीशी लढत असताना हा श्लोक निवडावा असं माझ्या मनामध्ये आलं। याच्या अनेक कारणापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, सध्याचं जे वातावरण आहे आणि या महामारीच्या संदर्भात किंवा या विषाणूच्या संदर्भात, या रोगाच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या चर्चा आपल्या सगळ्यांच्या कानावरती येत आहेत, या आजाराची उत्पत्ती कुठून झाली, कशा पद्धतीने हा विश्वभर फोपावला, याचा विचार करत असताना काही गोष्टी माझ्या
स्मृतीपटलामध्ये आल्या त्या अशा आहेत. या आजाराची लक्षणं जर आपण पाहिली आणि या आजाराची जननी स्थान, निर्मिती स्थान जर आपण पाहिलं, उत्पत्ती स्थान जर आपण पाहिलं, खरं खोटं अजून सिद्ध व्हायचं आहे ते ईश्वराला माहिती. परंतु चीनच्या वुहान शहरामध्ये वटवाघूळ नावाच्या प्राण्यापासून प्रयोगशाळेमध्ये, लॅबमध्ये हा विषाणू तयार झाला असावा, त्याच्यावरती प्रक्रिया केली असावी, त्याची निर्मिती केली असावी आणि तिथून त्याचा प्रसार झाला असावा अशी मान्यता आहे. ते अजून सिद्ध व्हायचं आहे. परंतु मी हा जो श्लोक निरूपणाकरता निवडला, माझ्या स्मृतीपटलामध्ये काही गोष्टी येत आहेत त्या अशा आहेत. वटवाघूळ नावाचा जो प्राणी आहे तो प्रकाश मानत नाही, दिवसा त्याला दिसत नाही असं म्हणतात. हा प्रकाश न मानणारा जो वटवाघूळ आहे आणि त्याच्यावरती काही प्रयोग करून जे विषाणू तयार केले, अध्यात्माच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जे प्रकाश मानत नाहीत, अध्यात्माच्या दृष्टीने जे ईश्वर मानत नाही, ईश्वर तत्व मानत नाहीत, अशा ज्या अनेक वृत्ती आहेत, त्या अनेक वृत्तीपैकी महाभारतामध्ये एक पात्र माझ्या डोळ्यासमोर आहे, त्याचं नाव आहे दुर्योधन. सूर्य न मानणं, प्रकाश न मानणं म्हणजे एक प्रकारचं अंधत्व आहे. आणि दुर्योधनाच्या मातापित्यांचा विचार केला तर दोघे अंध आहेत. धृतराष्ट्र हा जन्मांध आहे आणि आई गांधारी देखील पातिव्रत्य धर्माचं पालन करण्याकरता तिने आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली. ज्यांच्याकडे अंधत्व आहे, आशांच्या पोटी जन्माला आलेला हा दुर्योधन, तो देखील परमेश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही. एके ठिकाणी तर त्याने भगवान श्रीकृष्णाला ऐकवलं, जानामी धर्मम नचमी प्रवृत्ती, जानामी अधर्मम नचमी निवृत्ती, केनापि देविना हृदय स्थितीने यथानियुक्तोस्मी ततः करोमी. तू दशग्रंथी आहे तरी चुकीच्या पद्धतीने का वागतो, असं ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतायत त्यावेळी त्याने सांगितलं, मला धर्म कळतो, जानामी धर्मम नचमी प्रवृत्ती, माझी प्रवृत्ती होत नाही. हे केशव, मला अधर्मही कळतो पण नचमी निवृत्ती, मी त्याच्यापासून परावृत्त होऊ शकत नाही. सर्व खापर त्याने भगवान श्रीकृष्णाच्याच डोक्यावरती फोडलं. केनापि देविना हृदय स्थितीने यथानियुक्तोस्मी ततः करोमी. ही जी प्रवृत्ती आहे, दुर्योधनाचा जर बारकाईने विचार आपण केला, त्याच्या मनोवृत्तीचा बारकाईने जर आपण विचार केला, तर दुर्योधनाची मनोवृत्ती आणि कोरोना नावाचं जे संकट आहे त्याची लक्षणं ही मला एकसारखी वाटत आहेत. कारण कोरोनाचं लक्षण आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये कफिंग म्हणतो, कप प्रवृत्ती. कप हा आयुर्वेद शास्त्राच्या नुसार लोभाचा प्रतीक आहे. दुर्योधन हा देखील लोभी आहे. शिष्टाई करण्याकरता गेले भगवान श्रीकृष्ण सांगतायत की पांडवांकरता केवळ 5 गावं दिली तरी चालेल, आणि दुर्योधनाने सांगितलं 5 गावच काय, सुच्चाकर्मीण दास्यामी विना युद्धेण केशव. सुईच्या अग्रभागावरती मावेल एवढी भूमी देखील मी कपाळाला लावायला देणार नाही. हे देखील एक कपाचं लक्षण आहे, हे लोभाचं लक्षण आहे. जे माझं आहे ते माझं आहे आणि जे तुझं आहे ते देखील माझं आहे, हे लोभाचं लक्षण आहे. आणि कोरोना नावाची जी जागतिक महामारी आहे तिचं प्रथम लक्षण आहे कफिंग, म्हणजे कप प्रवृत्ती. दुसरं लक्षण आहे फिवर, ताप येणं. दुर्योधन ज्या धिटाईने भगवान कृष्णाला सांगतोय की सुईच्या अग्रभागावरती मावेल एवढी माती देखील मी कपाळाला लावायला देणार नाही, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये देखील ताप आहे, सत्तेचा ताप आहे, शारीरिक मस्ती आहे, बळाचा ताप आहे. आणि अशा या आजारापासून जर आपल्याला स्वतःचा बचाव करायचा असेल तर विलगीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, आयसोलेशनशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्या भक्तांचं रक्षण करण्याकरता भगवान श्रीकृष्णाने त्यांना क्वारंटाईन केलं. 12 वर्षाचा वनवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु 12 वर्षाच्या वनवासामध्ये देखील अनेक यातना
अनेक अडचणींचा सामना पांडवांना करावा लागला आणि अखिल करोनासारख्या दुर्योधनापासून त्यांचं रक्षण करण्याकरता भगवान श्रीकृष्ण 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये त्यांना सहकार्य करतायत, त्यांना पाठवतायत. हे सगळं सर्व श्रुत आहे. मी केवळ अध्यात्म आणि या वास्तविक जीवनाशी परिस्थितीची काही सांगड लावता येईल का याचा विचार करतो. भगवान श्रीकृष्णाने जे शास्त्र निर्माण केलं, गीता नावाचं जे शास्त्र आहे, निमित्त केवळ अर्जुन आहे, पण गीता हा जीवनाचा ग्रंथ आहे, जीवनाचं शास्त्र आहे. ते योगशास्त्र आहे, ते ज्ञानशास्त्र आहे, ते भक्तिशास्त्र आहे. ज्ञानाची 7 लक्षणं आलेली आहेत. ज्ञानभूमी शुभेच्छाख्या प्रथमा परिकीर्तिता विचारणा द्वितीया स्यात् तृतीया तनुमानसा सत्वापत्ती चतुर्थी स्यात् पंचोसंसक्ती नामिका पदार्थाभाविनी षष्ठी सप्तमा तुरेगा स्मृतः. अद्वैत सिद्धिकारांनी अजून 7 लक्षणं सांगितली. त्याचा विचार आज करायचं काही कारण नाही. पण 7 लक्षणांमध्ये पहिलं जे लक्षण आहे त्याला शुभेच्छा म्हणतायत किंवा त्याचं नाव आहे योग. गीतेच्या 8 अध्यायांचा जर आपण विचार केला तर व्यास महर्षींनी त्याला योग म्हटलं. कुठे दैवी संपत्ती योग आहे, कुठे आसुरी संपत्ती योग आहे, कुठे पुरुषोत्तम योग आहे, कुठे कर्मसन्यास योग आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये केवळ रडारड आहे. याला कसं मारू आणि त्याला कसं मारू. परंतु त्या रडारडीला देखील भगवान श्रीकृष्णांनी त्याचं समुपदेशन करत असताना अर्जुनाची जी सगळी मनोवृत्ती आहे, जी अवस्था आहे, ती अत्यंत हिलावून टाकणारी अवस्था आहे. विसृज सशरम चापम शोक सविघ्न मानसा गुरुनात्वाई महान भावान शोभम भक्तम भक्षमप्य लोके आत्वार्थ कामो सुगुणी व भुंजे भोगान रुद्र प्रदिग्दान. माऊली महावस्तू ज्ञानोबा आहे त्याच्यावरती भाष्य करत असताना मी पार्थू द्रोणाचा केला. मी याणा कसं मारू, माझ्या गुरुदेवांनी मला धनुर्वेद दिला, मी काही भस्मासूर आहे का, असं एक पुराणातलं उदाहरण भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने ऐकवलं. अर्जुनाची जी सगळी रडारड, त्या रडारडीला देखील व्यास महर्षींनी अर्जुन विषाद योगो नाम प्रथमाध्याय असं म्हटलं. आणि म्हणून चालू असणारी जी वास्तविक परिस्थिती आहे याचा काही दृष्टिक्षेप डोळ्यासमोर ठेवून गीतेच्या या श्लोकावरती निरूपण करत असताना यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या बाजूला योगेश्वर कृष्ण आहे, ज्या बाजूला अर्जुन आहे, ज्या बाजूला न्याय आहे, ज्या बाजूला नीती आहे, त्या बाजूला विजय आणि त्याच बाजूला ऐश्वर्य, असं ध्रुवसत्य संजयाने धृतराष्ट्राला ऐकवलं. गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या मुखातून झाला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत युत्सव मामक पांडवश्चैव किम कुर्वत संजय. आणि त्याचं उत्तर अत्यंत नाटकीय पद्धतीने, अनुमानात्मक उत्तर संजयाने ऐकवलं की मला नेमकं सांगता येणार नाही. माझी मुलं आणि माझ्या भावाची मुलं युद्ध करण्याकरता कुरुक्षेत्र नावाच्या युद्धभूमीवरती गेलेली आहे, जे धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. नेमका कोणाचा विजय होईल, तिथे नेमका काय वृत्तांत सुरू आहे, या धृतराष्ट्राच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना संजयाच्या मुखाद्वारे प्रसवलेला हा श्लोक आहे. मला नेमकं सांगता येणार नाही महाराज, अजून युद्धाचा परिणाम येणं बाकी आहे. पण यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण, मला असं वाटतं, माझा अंदाज आहे, माझा अनुमान आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. आपण अतिशय भाग्यवान आहोत, मनुष्य म्हणून जन्माला आलो. हे मनुष्य जीवन इतक्या सहजासहजी प्राप्त होत नाही, या अर्थाची साधू संतांची अनेक प्रमाण आहेत. रामचरित मानसमध्ये गोस्वामीजींचं म्हणणं आहे, बडे भाग मानुष्य तणू पावा सुर दुर्जन सद ग्रंथ निघावा. आपण भाग्यवान आहोत, मनुष्य म्हणून जन्माला आलो. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. मनुष्य म्हणून जन्माला येणं हे आपलं पहिलं भाग्य आहे. आणि भारतवर्षामध्ये जन्माला येणं, भरतखंडामध्ये जन्माला येणं हे आपलं दुसरं भाग्य आहे. आपल्या भाग्याची जर आपण गणिती करायला गेलो तर वेळ पुरणार नाही. पण अजून एक भाग्याची गोष्ट आहे, आपण गीता रामायणाच्या नंतर जन्माला आलो. गीता हे जीवनाचं शास्त्र आहे, याचा उल्लेख मी काही वेळापूर्वी केला. माझ्या
ऐकिवात असलेली आणि माझ्या वाचनामध्ये गेलेली एक गोष्ट अशी आहे. 1893ला ज्यावेळी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद गेले, परिषदेच्या नियमानुसार प्रथेनुसार सर्व सहभागी देशाचे धर्मग्रंथ एका टेबलावरती रचून ठेवलेले आहेत. अत्यंत जाडजूड असणारे गीता आणि रामायण हे वैदिक तत्त्वज्ञानाचे भारतीय तत्त्व परंपरेचे ग्रंथ सर्व धर्मग्रंथाच्या खाली ठेवलेले आहेत. ही गोष्ट स्वामीजींनी चाणक्षपणाने हेरली आणि आपल्या अभिभाषणामध्ये त्यांनी सांगितलं की संयोजक मंडळी अत्यंत हुशार आहेत, सुज्ञ आहेत. ज्या अर्थी गीता आणि रामायण सर्व धर्मग्रंथाच्या खाली आहे, पायथ्याला आहे, याचा अर्थ असा आहे की माझ्या वैदिक तत्त्वज्ञानाचे आधारभूत असणारे ग्रंथ हे जगाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे, आधार आहे. दुसऱ्या दिवशी संयोजकांनी खालचे दोन्ही ग्रंथ काढले आणि धर्मग्रंथाच्या वरती ठेवले. दुसऱ्या दिवशीच्या अभिभाषणामध्ये देखील चाणक्षपणाने ही गोष्ट हेरली स्वामीजींनी आणि त्यांनी सांगितलं की संयोजक मंडळी अतिशय सुज्ञ आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून असं दाखवून दिलं की माझ्या भारतीय तत्त्वज्ञानाचे आधारभूत असणारे ग्रंथ गीता आणि रामायण केवळ जगाच्या संस्कृतीचा आधार नाही, केवळ जगाच्या संस्कृतीचा पाया नाही, तर कळस देखील आहे. आणि म्हणून गीता आणि रामायण सर्व धर्मग्रंथाच्या वरती आहे. रामायणाच्या नंतर आपला जन्म झाला, गीताईनंतर आपला जन्म झाला, हे आपलं परम भाग्य आहे. शतकोटी रामायण आहे. महाभारत हा देखील काही बारीक ग्रंथ आहे, परंतु एका वाक्यामध्ये रामायण आणि एका वाक्यामध्ये महाभारत याचा विचार जर आपण केला तर जे तुझं आहे ते तुझंच आहे, परंतु जे माझ्या वाट्यावरती आलं हे देखील तुझंच आहे. एवढी समर्पणाची भूमिका, एवढी त्यागाची भूमिका म्हणजे रामायण. रामायणामध्ये भरताने सांगावं, प्रभू जे राज्य तुमचं आहे ते तुमचंच आहे, पण जे अनायासे मला प्राप्त झालं, माझ्या वाट्यावरती आलं, हे देखील तुमचंच आहे. एवढी समर्पणाची भूमिका म्हणजे रामायण. जे तुझं आहे ते तुझंच आहे, पण जे माझ्या वाट्यावरती आलं हे देखील तुझंच आहे, याच्या विरुद्ध आहे महाभारत. जे माझं आहे ते माझंच आहे, पण जे तुझ्या हक्काचं आहे, तुझ्या न्यायाचं आहे, तुझ्या अधिकाराचं आहे, तुझ्या हिश्श्याचं आहे, तुझ्या वाट्याचं आहे, ते देखील माझंच आहे. एवढी स्वार्थाने बरबटलेली भूमिका. मी मगाशी बोलल्याप्रमाणे सुईच्या अग्रभागावरती मावेल एवढी माती देखील कपाळाला लावायला देणार नाही. आणि म्हणून महाभारतीय युद्धाला तोंड फुटलं. एका बाजूला 7 औक्षणी सैन्य, एका बाजूला 11 औक्षणी सैन्य. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करतायत. सेनयोरु भयोर मध्ये रथम स्थापयमेच्यु, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन रथ माझं स्थानापन्न करा आणि मग मी ठरविल माझ्या योग्यतेचा कोण, माझ्या बरोबरीचा कोण. गीतेचा प्रारंभ झाला तो धृतराष्ट्राच्या मुखातून. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामक पांडव शैव किम कुर्वत संजय. जन्मांध असणारा राजा धृतराष्ट्र आपल्या महालामध्ये बसलेला आहे आणि काही दूर अंतरावरती असणाऱ्या कुरुक्षेत्र नावाच्या युद्धभूमीवरती, धर्मभूमीवरती जो वृत्तांत, जो प्रसंग सुरू आहे तो संजय, ज्यांना व्यासाकरवी दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे, ते जन्मांध असणाऱ्या धृतराष्ट्राला कथन करतायत. सध्याच्या या अत्यंत अविश्वासी वातावरणामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली, शहाणपणाच्या नावाखाली, शिकलेपणाच्या नावाखाली धर्म, देव, शास्त्र ही सर्व न मानणारी जी काही मंडळी आहेत, ती मंडळी या सगळ्या गोष्टींवरती आक्षेप घेत आहेत की तुम्ही जो वृत्तांत सांगतायत तो 5000 वर्षांपूर्वीचा आहे. आणि 5000 वर्षांपूर्वी कुणीतरी महालामध्ये बसावं आणि दूरवरती असणारा सगळा वृत्तांत लाईव्ह टेलिकास्ट व्हावा, थेट प्रक्षेपण व्हावं, याप्रमाणे सांगावं, त्याचं कथन करावं, त्या सगळ्या गोष्टी आमच्या मनाला पटत नाही. अध्यात्म विज्ञान किंवा मेडिकल सायन्स हा स्वतंत्र चिंतनाचा मुद्दा होईल. आपण किंवा विस्ताराने त्याचा विचार करू, परंतु ज्याला आपण विज्ञान 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 असं म्हणतो
मग मेडिकल सायन्स असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, हे हजारो वर्षापूर्वी देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रगत होतं. याची अनेक उदाहरणं मला या निमित्ताने आपल्यासमोर मांडता येतील. मेडिकल सायन्सचा जर विचार केला तर सरोगसी प्रेग्नन्सी नावाची प्रक्रिया हजारो वर्षापूर्वी या देशामध्ये माहिती होती. दृष्टद्युम्नाचा जन्म असेल, द्रोणाचार्यांचा जन्म असेल, 5 पांडवांचा जन्म असेल, हा टेस्ट ट्यूब बेबीचा सर्वोत्तम नमुना आहे. एका मातेचं गर्भाशय जर अकार्यक्षम असेल तर दुसऱ्या मातेच्या गर्भाशयामध्ये तो गर्भ वाढवायचा, संवर्धित करायचा, ज्याला आपण सरोगसी प्रेग्नन्सी म्हणतो. 5250 वर्षापूर्वी सरोगसी प्रेग्नन्सीचा पहिला प्रयोग या देशामध्ये झाला. एका मातेच्या उदरामध्ये असणारा गर्भ दुसऱ्या मातेच्या उदरामध्ये, देवकी मातेच्या उदरातला गर्भ वसुदेवजींची ज्येष्ठ पत्नी रोहिणी माता हिच्या उदरामध्ये संक्रमित झाला, संकर्षित झाला, संवर्धित झाला. हे 5250 वर्षापूर्वीचं सरोगसी प्रेग्नन्सीचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. भागवत पुराणामध्ये या संबंधाने अनेक चिंतनं आलेली आहेत. जगातलं पहिलं शिजर यवन अश्व नावाच्या राजाचं झालं. मग राजा मानधाता यांच्या जन्माची गाथा आपण सर्व मंडळी शोधणे आहात. मी फार त्याच्या विस्तारामध्ये जात नाही. माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेडिकल सायन्स ही आत्ताच्या काळामध्ये नाही तर हजारो वर्षापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रगत आहे. पुतना नावाची स्त्री भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता आली विष पाजून. याचा अर्थ असा आहे, पुतान पवित्रान बारकनान गणंती, याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये सलाईनची प्रक्रिया माहिती होती, त्याच्याशिवाय विष भरता आलं का, आणि त्या विषाचा कोणताही प्रादुर्भाव, कोणताही साईड इफेक्ट, कोणताही दुष्परिणाम हा पुतनेच्या शरीरावरती झाला नाही. भारतातलं मेडिकल सायन्स हजारो वर्षापूर्वी एवढं प्रगत होतं. त्याच्यामुळे एका महालामध्ये बसून हा सगळा प्रसंग, हा सगळा वृत्तांत धृतराष्ट्राला संजय कसा सांगत असेल याच्यावरती जर काही बुद्धिवादी मंडळी शंका घेतील, हे त्याच्या समाधानाकरता काही मुद्दे मी यासमोर आपल्या उपस्थित केले. गीतेचा प्रारंभ धर्म शब्दाने झाला. मी मगाशी बोललो की गीता हे जीवनाचं शास्त्र आहे. मानवी जीवनातलं असं एकही संकट नाही आणि त्या संकटाचं उत्तर आपल्याला गीता नावाच्या शास्त्रामध्ये मिळत नाही. 700 श्लोकाचा असणारा हा सारभूत ग्रंथ जीवनातल्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे. गीतेचा प्रारंभ धर्म शब्दाने झाला आणि मानवी जीवनाचं मूल्यांकन करत असताना देखील सर्वप्रथम प्राधान्य हे धर्माला दिलं जातं. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ही केवळ धर्माची व्याख्या नाही, ती धर्माची अत्यंत संकुचित व्याख्या होईल. कारण ॲज ऑन डेट आपण 2100 वर्ष पाठीमागे गेलो, 2100 वर्ष पाठीमागे गेलो. त्या जगामध्ये ना हिंदू, ना इस्लाम, ना ख्रिश्चन, ना ज्यू, ना शीख, ना ईसाई. आणि गीतेचा कालखंड जर आपण पाहिला तर तो 5000 वर्षांपेक्षा देखील दूरचा आहे, पूर्वीचा आहे. आणि म्हणून धर्म धर्म म्हणून ज्या संकुचित व्याख्या तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये भिनलेल्या आहेत, जो आपला पूर्वग्रह दूषित आहे, गीताईला हा धर्म अभिप्रेत नाही. व्यक्तिसापेक्ष धर्माची व्याख्या बदलत जाते. अत्यंत व्यवहारातलं उदाहरण सांगायचं झालं तर पतीचा धर्म वेगळा आहे, पत्नीचा धर्म वेगळा आहे, पालकाचा धर्म वेगळा आहे, पाल्याचा धर्म वेगळा आहे, गुरुजनांचा धर्म वेगळा आहे, शिष्याचा धर्म वेगळा आहे. व्यक्तिसापेक्ष धर्माची व्याख्या बदलत जाते. श्यामच्याई हे चरित्र माझ्या वाचनामध्ये आलं, हे पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं आणि माझ्या अंतःकरणाला भिनलेली एक अत्यंत भावलेली गोष्ट जी आपल्या परिचयाची आहे. लहानसा श्याम, वय वर्ष 8, इयत्ता 4थी, आणि दापोली येथे शाळेला असताना तब्बल 3 महिन्यानंतर आपल्या घरी जाण्याकरता निघाला. मोठ्या आनंदाने खुशीचे वातावरणामध्ये लहानसा श्याम चाललेला आहे. निरागस बालक, 8 वर्ष वयाचा, इयत्ता 4थीमध्ये शिकणारा. मनामध्ये आनंद आहे की वडील मला जवळ घेतील, मांडीवरती बसवतील, माझी आस्तेवाईकपणे चौकशी करतील, माझ्या पाठीवरून हात फिरवतील. लहानसा श्याम स्वप्नसृष्टी रंगवत रंगवत घरी चाललेला आहे. दिवस मावळलेला आहे. एक पाय दारात, एक पाय घरात. वडिलांची आणि श्यामची द्रष्टाद्रष्ट झाली.
आणि श्यामला पाहिल्याबरोबर विजेसारखे वडील कडाडले. ते म्हटले, मूर्खा, अरे डोमकावळ्यासारखे केस वाढवले, हजामत करायला नाभी मिळत नाहीत का तिकडे? आणि लहानसा श्याम धायमुकलून ढसाढसा रडू लागला. आई जवळ गेली, आपल्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेतलं आणि बाळाची समजूत काढत असताना आईने सांगितलं, बाळा, तुला वाढवण्याकरता, तुला लहानाचं मोठं करण्याकरता, तुला शिकवण्याकरता वडील जर एवढ्या खस्ता खातायत, मग त्यांच्या धर्मभावना दुखावू नये म्हणून तू केसही कापू शकत नाही. 8 वर्ष वयाच्या लहानच्या चिमुरड्या बाळाने विचारलं, आई, केसात ग कसला आला धर्म? आईने विचारलं, बाळा, तू केस का वाढवतो? केसावरती तुझा मोह, तुझी आसक्ती आहे म्हणूनच ना. अरे मोह आणि आसक्ती सोडणं याचं नाव धर्म. जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ झाले, तत्वचिंतक झाले, धर्मज्ञ झाले. मग अगदी आईन्स्टाईन, न्यूटन, डार्विन, प्लूटो, कांट, सॉक्रेटिस, गॅलिलिओ, बायरन, पास्कल, मादाम क्युरी, पाश्चल, लॅटिन, तोरो कोणी असतील. पण धर्माची एवढी साधी सोपी व्याख्या, एका वाक्यातली, अगदी 2 अक्षरातली व्याख्या आजपर्यंत एकाही तत्वचिंतकाला करता आली नाही, की मोह आणि आसक्ती सोडणं याचं नाव धर्म. व्यक्तिसापेक्ष धर्माची व्याख्या वेगळी आहे, परंतु मानवीय जीवनाचं मूल्यांकन करत असताना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं ते धर्माला. गीता हे जीवनाचं शास्त्र आहे असं मी जे वारंवार म्हणतो याचं कारण आहे, कारण गीतेचा प्रारंभ देखील धर्मशब्दाने झाला. यद्यपि ते शब्द धृतराष्ट्राच्या मुखातून आले, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामक पांडवशैव किमकुर्वत संजय. गीतेच्या पहिल्या टप्प्यामध्ये धर्मपरायणता आणि गीतेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्मपरायणता. दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ आलेला आहे. एका बाजूला 7 औक्षणी सैन्य, एका बाजूला 11 औक्षणी सैन्य आहे. समोर द्रोणाचार्य आहे, भीष्माचार्य आहे, कृपाचार्य आहे, शल्य, शकुनी ही मामा मंडळी आहेत, गुरुमंडळी आहेत, दुर्योधन, दुःशासन हे चुलत भाऊ आहेत. ही सर्व गावकी भावकी ती आप्त स्वकीय मंडळी पाहिली आणि अर्जुन विभ्रमित झाला, मोहग्रस्त झाला. त्याचा धनुष्य एका बाजूला आहे, त्याने रथाखाली उडी मारली आणि विभ्रमित झालेल्या अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला तत्वज्ञान शिकवायला सुरुवात केली, की हे कृष्णा, गुरुनात्वाई महान भावान शविम भक्तुम भक्ष्यमपे लोके हत्वार्थ कामावस्तु गुरुणे व भुंजे भोगान रुद्र प्रतिदान. फार पूर्वी भस्मासूर नावाचा एक असुर झाला, जो भगवान महादेवाचा भक्त आहे, शिष्य आहे. भगवान महादेवाला भस्म पुरवणं हे त्याचं काम आहे. एके दिवशी त्याने भगवंताकडे प्रार्थना केली, की हे परमेश्वर, हे प्रभू, ही रोज मेलेली माणसं शोधायची कुठून? त्यापेक्षा मला असा वर द्या ना, की जे मरणासन्न अवस्थेमध्ये आले, मी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवील आणि ज्याच्या मस्तकावरती मी हात ठेवील तो भस्म व्हावा, त्याची राख व्हावी. भगवान महादेव भोले बाबा तथास्तु म्हटले आणि माता पार्वतीच्या मोहापायी ज्या भगवान महादेवाने तू ज्याच्या मस्तकावरती हात ठेवशील त्याची राख होईल असा वर दिला, त्याच भगवान महादेवाच्या डोक्यावरती भस्मासूर हात ठेवण्याकरता निघाला. ही कथा, ही पुराणातली कथा भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने ऐकवली, की त्या भस्मासुरामध्ये आणि माझ्यामध्ये काय अंतर राहील. हे युद्ध करण्यापेक्षा भगवान श्रीकृष्ण काही बोलले नाही. अर्जुनाचं सर्व म्हणणं त्याने व्यवस्थित ऐकून घेतलं. अखेर अर्जुनाने हात जोडले, देवा आता नात्यामध्ये थोडा बदल करू. आता तू माझा देव नाही, मी तुझा भक्त नाही, आता तू माझा गुरु आणि मी तुझा शिष्य. शिष्यस्तेहम शादी मानतोम प्रपन्नम. मी कसं वागावं हे तू मला सांग. असं ज्यावेळी अर्जुन म्हणाला त्यावेळी सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण हसले. अशोचानो शोषस्तम प्रज्ञावादम शिवाससे गतासून गतासूंचनानु शोचंती पंडितः. ते म्हटले, अर्जुना, तुझी भाषा फार पांडित्यपूर्ण आहे, तुझी भाषा तार्किक आहे, तू पांडित्यपूर्ण बोलतोय, विद्वत प्रचूर बोलतोय, पण एखाद्या जन्मांधाला वेळ लागावं आणि जन्मांधाला वेळ लागल्यानंतर तो ज्याप्रमाणे सैरभैर व्हावा त्याप्रमाणे तुझं हे तत्वज्ञान सैरभैर आहे. तू तुझं कर्तव्य अगोदर केलं पाहिजे
हत्वा प्राप्स्ये स्वर्गम जित्वा भोक्ष्यसे महिम तस्मा उत्तिष्ठ कौंते युद्धाय कृतनिच्छया. संक्षिप्त आपण या विषयाची चर्चा करत असताना गीतेच्या पहिल्या टप्प्यामध्ये धर्मपरायणता आहे, गीतेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्मपरायणता आहे. तू तुझं कर्तव्य केलं पाहिजे. स्वधर्मामध्ये आलेला मृत्यू हा देखील श्रेयस्कर आहे, हितकारी आहे. परधर्मो भयावहा, वर्णसंकर किती भयानक आहे, संकरो नरकैव, या सगळ्या गोष्टींची चर्चा, या सगळ्या गोष्टींचा उपदेश भगवान श्रीकृष्ण करतायत. अर्जुनाच्या मनातला एक अनहद प्रश्न आहे की ज्याच्यावरती फार चिंतन झालं नाही. अर्जुन हा अत्यंत पराक्रमी आहे, परंतु अत्यंत पराक्रमी असणारा अर्जुन, त्याच्या मनामध्ये ही जी धास्ती आहे, त्याच्या मनामध्ये जी भीती आहे, त्याचं कारण काहीसं वेगळं आहे. त्याने सांगितलं, प्रभू हे कृष्ण, हे सगळ्या मी एकदाही चुकीचं वर्तन केलं नाही. पहाते पांडव अखंड वनवासी, आम्ही वनवासामध्ये होतो, हाल अपेष्टा सहन करत होतो आणि सोन्याच्या नगरीचा त्याग करून द्वारकेचा राणा पांडवा घरी तो आमच्या समवेत होता. कारण आम्ही पांडव मंडळी एकदाही अधर्माने वागलो नाही. मला युद्धाच्या परिणामाचं भय नाही, मला मृत्यूचं भय नाही. तुला संग्रामी हरू जिंतीला, असं जे तुझं म्हणणं आहे केशव, ते अगदी बरोबर आहे. पण माझ्या मनामध्ये असणारी भीती काही वेगळी आहे. आम्ही 5 पांडव आणि 100 कौरव, ही 105 मंडळी जर वजा केली तर या बाजूची 7 औक्षणी आणि समोरच्या बाजूची 11 औक्षणी, 18 औक्षणी सैन्य एकमेकाच्या समोर उभं ठाकलेलं आहे. आम्हा 105 लोकांच्या मुठभर स्वार्था करता 18 औक्षणी सैन्य जायबंदी होणार आहे, मृत्युमुखी पडणार आहे. आमच्या व्यक्तिगत स्वार्था करता ही जी सगळी मनुष्यहानी होणार आहे, याचं पाप माझ्या डोक्यावरती येईल आणि त्या पापामुळे मला तुझ्यापासून दूर जावं लागेल. मग तुझ्यापासून जर मला दूर जावं लागणार असेल तर त्यापेक्षा हे केशव, मी संन्यास पत्करीन, मला हे युद्ध नको. मला भीती वाटते ती पापात्मक कर्माची. आणि म्हणून गीतेच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये अर्जुनाला उपदेशित करत असताना त्या कर्मावरती कशी मात करायची हे रसायन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. यथैदांसी समीप दोग्निर भस्मसात कुरुते ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हे अर्जुन, अंतकरणामध्ये एकदा ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला की कर्म कितीही दुस्तर असेल तरी ते भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाचा अजून एक प्रश्न आहे की ज्या ज्ञानामुळे कर्म भस्मसात होतं त्या ज्ञानाची प्राप्ती कशी होईल. गीतेच्या पहिल्या टप्प्यामध्ये धर्मपरायणता आहे, गीतेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्मपरायणता आहे आणि कर्मावरती मात करणारं जे ज्ञान आहे ती ज्ञानपरायणता देखील गीतेच्या एका टप्प्यावरती आली. अर्जुना, ते ज्ञान जर तुला मिळवायचं असेल तर त्या ज्ञानाचा अधिकारी कोण? श्रद्धावान लभते ज्ञानम. त्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. श्रद्धायुक्त अंतकरणाने सद्गुरूंची शरणागती केली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिणा. ही सेवापरायणता, ही श्रद्धापरायणता, सद्गुरूपरायणता, अशा विविध गोष्टींना स्पर्श गीताईने केला. म्हणून मी वारंवार आपल्या समोर कथन करतोय की गीता हा केवळ ग्रंथ नाही 700 श्लोकांचा, तर ते जीवनाचं शास्त्र आहे. सद्गुरूंवरती निष्ठा असावी आणि ती किती पराकोटीची असावी. स्वामी विवेकानंदांचं चरित्र आणि त्या चरित्रातल्या काही गोष्टी, काही मिथकं माझ्या ऐकिवातली. त्यातलं एक मिथक, त्यातला एक प्रसंग 1893ला भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्याकरता स्वामीजी ज्यावेळी शिकागोला गेले सर्वधर्मीय परिषदेमध्ये सहभागी होण्याकरता, त्यावेळी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करू शकले नाही, म्हणून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. अतिशय उदास अंतकरणाने हिंदुस्थानच्या वाटेवरती असणारे स्वामीजी
बोस्टन शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे. परतीची तयारी सुरू झालेली आहे. आणि त्याच वेळी या विश्वामध्ये अग्रनामांकित असणार हार्वर्ड विद्यापीठ आणि त्या विद्यापीठामध्ये ग्रीक भाषा आणि तत्त्वज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना शिकवणारे एक जागतिक कीर्तीचे प्रथम श्रेणीचे विद्वान प्राध्यापक जयेश राईट, त्यांचा स्वामीजींशी काही काळ सहवास घडून आला. आणि स्वामीजींना तपासून पाहत असताना त्यांनी काही प्रश्न विचारले. स्वामीजी, ग्रीक भाषा आणि तत्त्वज्ञान हा विषय मी विद्यार्थ्यांना शिकवतो, पण माझ्या मनामध्ये काही जाणून घेण्याची लालसा आहे. आमच्या ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये असणारा ॲटम आणि तुमच्या हिंदुस्थानमध्ये महर्षी कनाद यांनी मांडलेली अणूची संकल्पना याच्यामध्ये काही फरक आहे हे जाणून घेण्याची माझ्या मनामध्ये लालसा आहे. ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये असणारा ॲटम आणि हिंदुस्थानमध्ये महर्षी कनाद यांनी 2800 वर्षांपूर्वी केलेली अणूची संकल्पना मांडणी या फरक स्पष्टीकरणावरती स्वामीजी कित्येक तास भाष्य करत होते. आणि त्यावेळी त्या जागतिक कीर्तीच्या विद्वान प्राध्यापकाला असं वाटलं, रे स्वामीजी माझ्यापेक्षा विद्वान आहे, त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. आता यांना प्रवेश का मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी शिकागोच्या सर्वधर्मीय परिषदेच्या कार्यकारिणीला 2 ओळीचं पत्र लिहिलं. ओळी 2च होत्या, पण इतक्या आशयपूर्ण होत्या. हिअर इज अ मॅन विथ मोर लर्नेड दॅन ऑल आवर लर्नेड प्रोफेसर पुट टुगेदर. हे भारतातून आलेले स्वामी यांचा बौद्धिक व्यासंग एवढा प्रचंड आहे की आपल्या अमेरिकेमध्ये असलेले सर्व शिकलेले सवरलेले प्राध्यापक त्यांचा सामूहिक व्यासंग यांच्या पासंगालाही पुरणार नाही. स्वामीजींना प्रवेश मिळाला. संपूर्ण धर्मपरिषद स्वामीजींनी आपल्या वाक कौशल्याने, आपल्या तर्काने, आपल्या विचार मांडणीने जिंकून घेतली. आपण सर्व जाणता. 1896ला स्वामीजी हिंदुस्थानमध्ये आले. काही कर्मठांनी त्यांना प्रश्न विचारला, स्वामीजी तुम्ही आता विश्वविख्यात झालात, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुमचं नाव पोहोचलं, मग आता पुन्हा त्या गोसाव्याकडे जाण्याची गरज काय, पुन्हा रामकृष्णांकडे जाण्याची गरज काय. स्वामीजींनी एक कृती केली, ती माझ्या लिखी अत्यंत महत्त्वाची आहे. स्वामीजींनी मुठभर माती उचलली आणि ती आकाशामध्ये भिरकवली आणि सांगितलं, वेड्या, या मातीच्या एका कणातून हजारो लाखो विवेकानंद घडवण्याचं सामर्थ्य माझ्या सद्गुरूंचं आहे. याचं नाव आहे सद्गुरूंवरती असणारी निष्ठा, सद्गुरू परायणता. एवढी सद्गुरू परायणता जर असेल तर अर्जुना तुला ज्ञान प्राप्त होईल. श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि याच्यावरती भाष्य करणाऱ्या ज्ञानोबरांच्या ज्या ओव्या आहेत ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आथी आणावे तरी संतया बसावे सर्वस्वेसी. पण याकरता एक अट आहे, ते तर सेवा हा दारवंटा. ही सेवा परायणता याही मूल्याला स्पर्श गीताईने केला. धर्मपरायणता, कर्मपरायणता, ज्ञानपरायणता, सद्गुरूपरायणता, सेवापरायणता अशा अनेक गोष्टींचा विचार मांडत काय खावं काय खाऊ नये याचाही विचार युक्त आहार विहारस्य गीताईने दिला. पुढे पुरुषोत्तम योग, उत्तम पुरुषस्त्वन्य, उत्तम पुरुषाची लक्षणं, भक्तियोग, दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती, या सगळ्या गोष्टी पुढे 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 जात असताना धृतराष्ट्राने सांगितलं, संजया, या तुझ्या प्रवचनामध्ये मला काही स्वारस्य नाही. माझा एकच प्रश्न आहे, माझ्या मुलांचा विजय होईल की माझ्या भावाच्या मुलांचा विजय होईल. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामक पांडवशैव किमकुर्वत संजय. धर्मक्षेत्र नावाच्या युद्धभूमीवरती, कुरुक्षेत्र नावाच्या धर्मयुक्त भूमीवरती माझी मुलं आणि माझ्या भावाची मुलं युद्ध करण्याकरता गेलेली आहे. कोणाला विजय प्राप्त होईल? धृतराष्ट्राच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण व्हावा याची अनेक कारणं आहेत. कारण युद्धशास्त्रामध्ये अथवा राजकारणामध्ये विजय मिळवण्याकरता ज्या ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात त्या सगळ्या जमेच्या बाजू ह्या कौरवांच्या बाजूने. जनसंपर्क असावा लागतो, योद्धे असावे लागतात, डोकी मोजायला आपल्याकडे जास्तीची असावी लागतात, शिरगंती जास्तीची असावी लागते, मग ती बिनडोक का असेना, खजाना भरलेला असावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी कौरवांच्या बाजूने जमेच्या असताना सैन्यबल जास्त आहे, खजाना जास्तीचा आहे, योद्धे जास्तीचे आहेत, वीर पराक्रमी आहे, तरी धृतराष्ट्राच्या मनामध्ये ही शंका निर्माण व्हावी की माझ्या मुलाचा विजय होईल की भावाच्या मुलाचा विजय होईल. याची जी अनेक कारणं आहेत. याचं पहिलं कारण गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये आलं,
प्रारंभी आलं आणि धृतराष्ट्राच्या मनामध्ये हा संशय राहावा याचं कारण गीतेच्या सांगतेमध्ये आलं, शेवटच्या श्लोकामध्ये आलं. कारण क्रमांक 1, धर्मक्षेत्रे. कारण ज्या ठिकाणावरती ते युद्ध होणार आहे ती सामान्य भूमी नाही, ती धर्मयुक्त भूमी आहे. माझी मुलं ही अधर्माने वागणारी आहे आणि माझ्या भावाची मुलं ही धर्मयुक्त आचरण करणारी आहे. आणि म्हणून अधर्माने वागणारी माझी मुलं, धर्मयुक्त भूमी ज्याला स्थान महात्म्य म्हणतायत, ती धर्मयुक्त भूमी माझ्या मुलांना सहकार्य करील का, की धर्माने वागणाऱ्या माझ्या भावाच्या मुलांना जास्तीचं सहकार्य करील, ही एक शंका धृतराष्ट्राच्या मनामध्ये. आणि सर्व युद्धशास्त्रामध्ये विजय मिळवण्याच्या निमित्ताने असणाऱ्या गोष्टी जमेच्या बाजू असताना धृतराष्ट्राच्या मनामध्ये शंका आहे. शंकेची पाल चुकचुकते. याचं दुसरं कारण सांगतेमध्ये आलं. यत्र योगेश्वर कृष्ण, भगवान श्रीकृष्ण हे पांडवांच्या बाजूने. रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये इंद्रपुत्र आणि सूर्यपुत्र अशा 2 जोड्या आलेल्या आहेत. रामायणामध्ये देखील सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्र अशी जोडी आलेली आहे आणि महाभारतामध्ये देखील इंद्रपुत्र आणि सूर्यपुत्र अशी जोडी आलेली आहे. रामायणामध्ये इंद्रपुत्र वाली आहे आणि सूर्यपुत्र सुग्रीव आहे. महाभारतामध्ये इंद्रपुत्र अर्जुन आहे आणि सूर्यपुत्र कर्ण आहे. गंमत अशी आहे, रामायणातल्या सूर्यपुत्राचा विजय झाला आणि महाभारतातल्या इंद्रपुत्राचा विजय झाला. पुत्र कोणाचाही बाब फार महत्त्वाची नाही. ईश तत्व, परमेश्वर तत्व कोणत्या बाजूने, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. परमेश्वराची कृपा कोणावरती. रामायणामध्ये सूर्यपुत्र सुग्रीव याच्या बरोबरीने प्रभू रामचंद्र आहेत आणि महाभारतामध्ये इंद्रपुत्र अर्जुन याचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करत आहेत. आणि म्हणून धृतराष्ट्राच्या मनामध्ये शंका आहे की सर्व बाजू जमेच्या असताना देखील संख्याबल, खजिना, योद्धे हे सगळ्या गोष्टी माझ्या मुलांच्या बाजूच्या असताना देखील नेमका त्यांना विजय प्राप्त होईल का? कारण भूमी धर्मयुक्त आहे. सारथ्य भगवान श्रीकृष्ण पांडव पक्षाचं करत आहेत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामक पांडवश्चैव किम कुर्वत संजय. युद्धाचा नेमका परिणाम काय होईल हे संजयला देखील ठाऊक आहे. पण नेमकं उत्तर जर मी दिलं तर मला माझे प्राण गमवावे लागतील याची पुरेपूर खात्री होती. कारण हा राजा ज्याप्रमाणे धर्मांध आहे त्याप्रमाणे तो पुत्रप्रेमाने देखील मोहित झालेला आहे, अंध आहे. मी नेमकं उत्तर दिलं की पांडवांचा विजय होईल तर मला नोकरीही गमवावी लागेल आणि प्राण देखील गमवावे लागतील. म्हणून नेमकं उत्तर देण्याची त्या ठिकाणी सोय नाही. त्या ठिकाणी अंदाज बांधावा लागतो, अनुमान व्यक्त करावं लागतं, अनुमानाचा आधार घ्यावा लागतो, तर्कसंगत मांडणी करावी लागते आणि स्वतःचा बचाव करावा लागतो. त्याने सांगितलं, महाराज मला नेमकं उत्तर माहिती नाही पण माझा अंदाज आहे. फार पूर्वी माझ्या वाचनामध्ये गेलेली वर्तमानपत्रातली एक छोटीशी गोष्ट आहे, एक छोटासा विनोद आहे. वडील आणि मुलगा दोघेही बागेमध्ये बसलेले आहेत. अर्धा तास झाला दोघेही बागेमध्ये आहेत. चहा त्यांनी बागेमध्ये घेतला, बिस्किट त्यांनी बागेमध्येच खाल्ली आणि इतक्यामध्ये घरामध्ये बरणी फुटल्याचा आवाज झाला. वडील म्हटले, बाळासाहेब जरा पहा बरं बरणी कोणी फोडली ते. मुलगा म्हटला, बाबा त्यात काय पाहायचंय, बरणी आईने फोडली. थोड्या नाराजीच्या सुरामध्ये वडील म्हणतायत, बाळासाहेब अर्धा तास झाला तुम्ही जागा सोडली नाही, मी जागा सोडली नाही. चहा बिस्किट आपण बागेमध्येच घेतलं. 40 फुटाच्या पलीकडे 4 भिंतीच्या पलीकडे स्वयंपाकघरामध्ये फुटलेली बरणी तुम्हाला इथून कसं काय कळालं? बरणी आईनेच फोडली म्हणता, तुम्ही घटना डोळ्याने पाहिली का? मुलाने सांगितलं, बाबा घटना माझ्या डोळ्याने मी पाहिली नाही पण माझा अंदाज आहे. कारण फुटलेली बरणी जर माझ्या बायकोने फोडली असती तर म्हातारीने आतापर्यंत घरात भूकंप केला असता. फुटलेली बरणी जर ताईने फोडली असती तर समजुतीची 2-4 वाक्य आपल्या कानावरती आली असती, फुटू दे आपण नवीन घेऊ. बाबा अजून समजुतीची वाक्य आपल्या कानावरती आली नाही.
आणि अकरास्तेपणाचा एखादा आवाजही आपल्या कानावरती आला नाही, मग घरामध्ये शिल्लक कोण राहिलं? काठी टेकवत टेकवत बाबा आतल्या खोलीमध्ये गेले आणि आजीबाईने असून सांगितलं, काय नाही व लोणचं घ्यायला गेली आणि पाय घसरला. याला अंदाज म्हणतात. संजयाने सांगितलं, मला नेमकं उत्तर माहिती नाही, अजून युद्धाचा परिणाम यायचा आहे, पण माझा अंदाज यत्र योगेश्वर कृष्ण, ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत, यत्र पार्थो धनुर्धरा, ज्या बाजूला अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर आहे, तत्र श्री विजयोर्भूतीर ध्रुवा आणि तीर्मतीर्भम, त्या बाजूला ऐश्वर्य आणि त्या बाजूला विजय. सोशल मीडियावरतीच माझ्या वाचनामध्ये गेलेली एक अत्यंत सुंदर गोष्ट, काल्पनिक आहे पण आपल्याला सिद्धांतापर्यंत पोहोचवणारी, आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. एकदा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू नारायण यांच्यामध्ये एका छोट्याशा गोष्टीवरून मतभेद झाले की उभयतामध्ये श्रेष्ठ कोण. माता लक्ष्मीने सांगावं, अख्खं विश्व माझ्या प्राप्तीकरता धडपडतंय, अख्ख्या जगाची धावपळ, पूर्ण विश्वाची धावपळ ही माझ्या प्राप्तीकरता आहे, मीच श्रेष्ठ आहे. भगवान नारायण हसले आणि त्यांनी सांगितलं, देवी, पतिव्रतेला महत्व आहे पण पतीमुळे, तुला महत्व आहे पण ते माझ्यामुळे, तुझं श्रेष्ठत्व आहे ते माझ्यामुळे. दोघांचंही एकमत होत नाही. खालून एक अंत्ययात्रा चालली होती आणि हजारो माणसं त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाली होती, ढसाढसा दाहीमुखून रडत होती. इतक्यामध्ये देवी लक्ष्मी, माता लक्ष्मी, त्यांनी सोन्याचा पाऊस, सुवर्णमुद्रांचा पाऊस त्या ठिकाणी सुरू केला. आणि सुवर्णमुद्रा पाहिल्यानंतर, संपत्ती पाहिल्यानंतर अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेली मंडळी, त्यांनी ती तिरडी एका बाजूला टाकली, प्रेत एका बाजूला टाकला आणि लोक पैसे उचलण्याकरता धावले, संपत्ती उचलण्याकरता धावले. माता लक्ष्मीने सांगितलं, पाहिलं प्रभू, आत्तापर्यंत धायमुकडून रडणारी माणसं कशी मला उचलण्याकरता धावली. आणि हसून परमेश्वराने सांगितलं, देवी, तुमच्या अजूनही लक्षात येत नाही, लोक सोनं नाणं उचलण्याकरता धावले, पण ते लोक धावले ज्यांच्यातला राम अजून शिल्लक आहे. ज्याच्यातला राम संपला, तो निश्चित पडलाय तिरडीवरती, त्याला सोन्या नाण्याचं काही घेणं देणं नाही. यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धरा, तत्र श्री, त्या बाजूला ऐश्वर्य आणि त्या बाजूला विजय. ध्रुवा नीतिर्मतीर मम, हे ध्रुव सत्य आहे. यातला नीती शब्द मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. मी केवळ त्या संबंधाने थोडंसं भाष्य करतो आणि आपली अखेरच्या चरणामध्ये, अखेरच्या टप्प्यामध्ये रजा घेत असताना, गीतेचा प्रारंभ धर्म शब्दाने झाला आणि गीतेची सांगता नीती शब्दाने झाली. अनेक मुद्दे त्यांना आपण स्पर्श केला. म्हणून आपलं जीवन सुखी व्हावं, समृद्ध व्हावं असं जर वाटत असेल तर दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, धर्म आणि नीती. धर्म आणि नीती या दोन मूल्यांचं जर आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबन केलं तर निश्चितपणाने आपला बेडा पार होईल. तत्र श्री विजयोर्भूतीर, याचा अनुभव आपल्याला शिवाय राहणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये एक ॲबॉर्जिनी नावाची आदिवासी जमात राहते. बऱ्याच वेळा बुमरँग हा शब्द आपण ऐकला असेल. ही ॲबॉर्जिनी नावाची आदिवासी जमात हिंस्र प्राण्यांपासून आपलं रक्षण करावं याच्याकरता एक लाकडी हत्यार आपल्याबरोबर बाळगते, त्याला बुमरँग म्हणतात. अगदी वाघाची शिकार देखील त्या हत्यारानं केली जाते. त्याची त्रिमितीय रचना, त्या हत्याराचं वैशिष्ट्य असं आहे की ते हत्यार अचूक लक्ष्यभेद करतं, पण त्याच्या रचनेमुळे त्याच्यावरती हवेचा दाब आला की ते हवेतल्या हवेत घिरकी घेतं आणि फेकणारा की पुन्हा पाठीमागे येतं. गंमत पुढे आहे. गंमत अशी आहे की ज्या वेगाने ते हत्यार फेकणाऱ्याने फेकलं, पाठीमागे परतत असताना ते दुप्पट वेग घेऊन पाठीमागे येतं. आणि तो दुप्पट जास्तीचा वेग जर फेकणाऱ्याला सावरता आला नाही तर ते हत्यार लक्ष्यही उद्ध्वस्त करतं आणि फेकणाऱ्यालाही उद्ध्वस्त करतं. त्याला बुमरँग म्हणतात. बऱ्याच वेळा वर्तमानपत्रामध्ये किंवा लोकजीवनामध्ये, समाज जीवनामध्ये आपण सातत्याने शब्द ऐकला, बुमरँग बुमरँग बुमरँग.
परंतु आपलीच गोष्ट आपल्यावरती पलटणं या अर्थाने हा शब्द वापरला जातो. नीतितत्वाच्या बद्दल बोलत असताना आपलंच एखादं कर्म बुमरँग होऊन आपल्यावरती पलटणं, आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आपल्याला गीतेने सांगितल्या. ही सगळी मूल्य आपल्याला गीतेने सांगितली की आपलं जीवन धर्मयुक्त असावं, कर्मयुक्त असावं, सेवाप्रद असावं, सद्गुरुपरायण असावं, ज्ञानपरायण असावं, आपला आहार योग्य असावा, आपण उत्तम असावं, आपण भक्त असावं, आपण ज्ञानी असावं, आपण दैवी संपत्तीचा अवलंब करावा, आपण नीतिवान पद्धतीने जीवन जगावं. आणि या पद्धतीने जर आपण जीवन जगलो तर ध्रुवा नीतीर मतीर मम हे ध्रुव सत्य, अटळ सत्य आहे. ऐश्वर्य आणि विजय हे निश्चितपणाने आपल्याला प्राप्त होणार आहे. अनेक गोष्टी या निमित्ताने आपल्यासमोर मांडता येतील, परंतु ही आपली पहिलीच चर्चा आहे. मला ज्ञानाचा सागर फेसबुक लाईव्ह या माध्यमातून आपल्याशी चर्चा करण्याचा योग ज्या माझ्या सुहृद महोदयांनी निर्माण करून दिला, मी त्या सगळ्यांचा विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो, आभारी आहे. आणि या कोरोनाच्या महाभयंकर महामारीच्या वातावरणामध्ये आपल्याशी या निमित्ताने काही संवाद करता आला, काही प्रवाही चर्चा करता आली, संवादी चर्चा करता आली, तो योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी आपणा सर्वांचा या ठिकाणी मनोमन ऋण व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा या महामारीचा लवकरात लवकर अंत व्हावा, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान सधनता प्राप्त व्हावी या प्रकारची कामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.